गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। आता नमो श्री गुरु मावली जयाने मजवर कृपा केली काया माझी शीतळ झाली आले हृदय ज्ञान वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु विठ्ठल 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 आरंभी आवडे आदरे आले नाम आरंभी आवडे आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम राम कृष्ण गोविंद गोपाळा तू माये मावली जीवीचा जिवाळा तुझ्या येणे नामे सकळ संदेह भिटला तुझ्या येणे नामे सकळ संदेह भिटला बाप रखवा देवरू श्री विठ्ठला राम कृष्ण गोविंद गोपाळा तू माये मावली जीवीचा जिवाळा विठ्ठल विठ्ठल ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदाव्या सोबटा शिव भोळा चक्रवर्ती चे पाय माझ्या चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम महायोग पीठे तटे भीम रथ्या वर पुंडरी काय दातो मुनंद्रै समागत तिष्ठन्तमानंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु
गंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे आणि त्यांच्या कृपादाने कधी जावे तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आरंभी आवडे आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम जमलेले माता पिता आणि बंधू भगिनी आज आपल्या सेवेकरता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबराया त्यांचा हा 3 कडव्याचा अभंग आहे। माऊली सांगतात कोणत्याही कामाला आरंभ करायचा असेल तर तुम्ही भगवान परमात्माचं नाव घ्या, तुमचं काम सरळ होऊन जाईल, अवघड ते काम सोपं होऊन जाईल। एवढी त्या भगवंताच्या नामामध्ये ताकद आहे। आणि त्या भगवान परमात्माला तुम्ही कोणत्याही नावानं हाका मारा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, गोपाळ म्हणा, कोण्या नावानं जरी हक्का मारलं तर तू जगाचा मायबाप धावती आणि आपल्याला उचलून घेईल। आणि माऊली सांगतात एवढी नामस्मरणामध्ये ताकद आहे। तुझे येणे नामे सकळ संदेह मिटला, तुझे येणे नामे सकळ संदेह मिटला, बाप रुक्मादेवरू श्री विठ्ठला, रामकृष्ण गोविंद गोपाळा, तू माये माऊली जीवीचा जिवाळा। सरळ सरळ अभंगाचा भावार्थ झाला आणि जशी माऊली बुद्धी दिली त्याप्रमाणे सांगायचा प्रयत्न करीन। आपल्या श्रीक्षेत्र वझर या गावामध्ये चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह, आपल्या सप्ताहामध्ये फार आनंद आहे आणि उत्सव आहे महाराज। ही पर्वणी फार सुंदर आहे आणि अशा पर्वणीमध्ये आपला सप्ताह आहे, फार आनंदाची गोष्ट आहे। महाशिवरात्री उत्सवानिमित्ताने आज गावोगावी आजपासून महाशिवरात्रीच्या सप्ताहाला आणि आरंभ झालेला आहे आणि त्याच्यामध्ये भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण आणि भागवत कथा आमचे हरिभक्तपरायण भागवत बाबा प्रवक्ते गोंदीकर त्यांच्या अमृततुल्यवाणीतून आपण ही कथा ऐकतो। ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी आमचे हरिभक्तपरायण भास्कर माऊली वजर सरकटे असं या ठिकाणी सगळे ज्याची त्याला कामं तुम्ही सगळे नेमून दिलेले आहे आणि व्यवस्थित आपला काकडा भजन हरिपाठ चालू आहे। त्यातून या ठिकाणी गायनाचार्य आमचे हरिभक्तपरायण या ठिकाणी जगन्नाथ बाबा आघाव हरिभक्तपरायण आमचे हरिभक्तपरायण सोपान महाराज आणि या ठिकाणी मग तुम्हाला नाव नाही का? नाव नाही तुम्हाला? बरं गावातले हे आपल्या गावातले सर्व टाळकरी मंडळी, तसे आमचे चौबदार बाबा या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या हरिभक्तपरायण तुमच्याच परिसरामध्ये ज्यांनी जन्म घेतला तुमचेच लेखबाळ आहे आमच्या हरिभक्तपरायण गायबाई या ठिकाणी फार सुंदर कीर्तनही करतात, हरिपाठ काकडा आवाज फार त्यांचा गोड आहे। तसेच या ठिकाणी आपले सगळे गावकरी मंडळी, पंक्ती देणार मंडळी, वर्गणी देणार मंडळी, इथं कोणी झाडलोट करत असेल, पट्टी उचलत असेल, या ठिकाणी सर्वांचं सहकार्य आणि आपल्या सप्ताहाला एकदम चांगल्या पद्धतीचं आहे। तसे आमचे मृदंगाचार्य महेश महाराज, मृदंग कशाला म्हणतात हे त्यांनाच माहीत आहे। किती जरी महाराज हुशार असले, किती महाराज हुशार असू द्या, किती वेदांतिक असू द्या, आणि त्याला जर गायनाची जादर नसली तर त्या कार्यक्रमाला शोभा येत नाही। हे गणगंधर्वासारखे गायन करणारी मंडळी आहे, ऐकून घ्या। आणि इंद्रदेवाच्या दरबारामध्ये मृदंग वादन होत होतं, तेच वादन आमचे हरिभक्तपरायण महेश महाराज वाजवतात। तसेच या ठिकाणी तुम्ही गावातले सगळे श्रोते मंडळी, नवयुग तरुण मंडळ आणि नवयुग तरुण मंडळाचं खूप या ठिकाणी आपल्या सप्ताहाला पुन्हा अनमोलाचं सहकार्य, सगळे नव तरुण मंडळ आपल्या कीर्तनाला आलेले आहे, माता भगिनी सुद्धा आलेले आहे या ठिकाणी आणि बाहेर गावावरून परिसरातून भरपूर मंडळी आज कीर्तन ऐकायला आलेली आहे। पलीकडचं आपलं आगाव वजर तिथली सुद्धा मंडळी आपल्या कार्यक्रमाला आलेली आहे। आता 3-4 हप्त्याच्या पूर्वी माझं कीर्तन तिथं झालं होतं, तर तिथले सुद्धा काही मंडळी आपल्या कार्यक्रमाला आले आणि खूप सर्वांचं सहकार्य आणि आपल्या कार्यक्रमाला आवाजून आहे। आता जशी मला माऊली बुद्धी देईल त्याप्रमाणे सांगायचा प्रयत्न करीन, पण सर्वांना माझे हात जोडून विनंती आहे, भगवान महादेव शंकर भगवंताच्या कृपेने आणि आपला सप्ताह मस्त आनंदाने चालू आहे। पण माझी तुम्हाला विनंती आहे, आजचा आपल्या सप्त्याचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी सहसा कोणी कीर्तन घेत नाही, कारण पहिल्या दिवशी ना लोक सोयीनं बसत नाही, सिस्टम बरोबर चालत नाही, गाणार गात नाही, ना पखवाज वाजत नाही बरोबर, ना लोक सोयीनं बसत नाही, ह्या बी तशाच, ह्या बी सोयीनं बसत नाही, मस्त झाडाला लटकल्या चौखून लटकल्या होत्या। पण पहिल्या दिवसचं कीर्तन हे कशा करता राहतं तुम्हाला माहिती आहे का? आज तुम्हाला दुसरं काहीच ऐकायला भेटणार नाही, आज फक्त नाम आरंभ, फक्त नाम पर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे। आणि पहिल्या दिवसचं कीर्तन लई जबाबदारीचं राहतं। ज्या महाराजचं पहिल्या दिवशी कीर्तन झालं आणि महाराज त्यांना आणि त्याच्या जर नियोजनामध्ये जर बिघाड असली
तर मधले येणारे कीर्तनकार लोक म्हणते पहिल्या दिवशी कोणाचं कीर्तन झालं म्हणे माळवंडीकर महाराजचं. तो महाराजाच मुळात स्वभाव बेकार असेल त्याचा, त्याला नियोजन जमलं नाही. पहिल्या दिवसापासून तुम्हाला सगळ्यात सांगतो, कीर्तनामध्ये ऐकायला यायचं ना तर सरळ मंडपामध्ये येऊन बसायचं, एकामाग एक बसायचं. माणूस लाईन निर्माण करतो पण माणसाला लाईनीत बसता येत नाही. ही आमची हरिणामध्ये शेती आहे आणि तुम्ही आमचे पीक आहे, मोत्याचे दाणे, ही सोयाबीन आहे. हा आनंद आहे महाराज, हा ज्ञान मंडप आपल्या करता आहे. तुम्ही जर पेरलं आणि पेरता पेरता 2-3 दाणे जर फट्टीत पडले, मी तुम्हाला विचारतो कशाने जात असते ते? डवऱ्यानं आहे ना. मग या ठिकाणी जे तासानं आहे ते भक्ती मार्गानं आहे. आम्ही तीनदा म्हणतो सारखानं पुढं, ते म्हणतो बरं इथंच. जे पुढे येत नाही महाराज ते फट्टीत पडेल. कोळपे तुम्ही डवरे घेऊन जाता ते कोळपीतले दांडे बा तुम्ही त्या फट्टीतले हे टप्पूच्या टप्पू केळीच्या खांबावणे ते कोळपे आणणार मध्ये काय जोरदार दांडे झाले, फुकट नाही झाले, त्याला कोणाचा शेजार नाही म्हणजे टप्पूच्या टप्पू बनले. तसं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, उद्यापासून हाका मारायचं काम ठेवू नका. माणसा देऊन बसा, महिला देऊन बसा. कोऱ्या कागदावर काही लिहिलं जातं पण लिहेल कागदावर काही लिहिलं जात नाही, तुम्हाला माहिती आहे. आणि ज्या ज्यावेळेस भजन करायची वेळ त्यावेळेस भजन करायची. हमेशा मी कीर्तन सांगत असतो, पहिली गोष्ट माणसाने कीर्तन ऐकायला येऊच नाही आणि आलं तर शेवटपर्यंत मधून उठायचं. दुसरा नेम असा, कीर्तनामध्ये मांडी घालून बसा. काही लोक असे वर टोंगळे करून आणि त्याच्यावर कुकर मांडून बसते, असं मांडी घालून बसायचं. कीर्तन लय नाही आहे, एकच तास आहे. एका तासा करताना आपल्याला काय हा आनंद घ्यायचा आहे, मस्त मांडी घालून बसा. कीर्तनामध्ये प्रफुल्लित तोंडानं बसा. भगवान महादेवाला आनंद वाटला पाहिजे, माझे लेकरं काय प्रफुल्लित तोंड करून बसले, गुलाबाचे झेंडूचे अशा फुलावणी तोंड दिसले पाहिजे बरं का. झेंडूच्या कळ्या, जाईच्या कळ्या सगळ्या कळ्या. देवाला आनंद वाटला पाहिजे आपल्या तोंडाकडे बघून. असे बसतेत काही माणसं कीर्तनामध्ये जसं काही खुटून द्याला, असं नाही बसायचं. देवाला आनंद वाटला पाहिजे आपल्या तोंडाकडे बघून. तुम्हाला सांगतो महिला मंडळ, अजिबात कपाळाला आड्या पाडायच्या नाही. उद्या घरी गेला सासूच्या होती इथे नाही पाडायच्या. मस्त भजनाची वेळ आली, भजन करा आणि टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठाला विठाला आत्ताच एक फाउंडेशन पक्क झालं. जगद्गुरु तुकोबराय माऊली ज्ञानोबराया आपल्याला सर्व लहान थोर जीवाना विनंती करतात. भगवान परमात्माने सुंदर अशा प्रकारचं आपल्याला जन्माला घातलं. मग पहिला मुद्दा, माणसानं जन्माला आल्यावर काय करावा? जन्मा येऊन या दे, जन्मा येऊन या दे, जन्मा येऊन या दे, माता भगिनी तुम्ही सर्वांना विनंती करतो, आमच्या गायनाच्या कार्य करता, मृदंगाच्या कार्य करता टाळ्या वाजवा. पण खरंच तुम्ही मना भावतून टाळी वाजवली का? हे टाळी वाजव नाही काही, ऐकून घ्या. मी काही वैतागाना महाराज होईल नाही, तुम्हाला सांगतो. वैतागाना महाराज होईल नाही. आज डेली 50 वर्ष झाले
मी हेच काम करू राहिलो, दुसरं कोणतंच काम नाही केलं. आणि आज या 50 वर्षामध्ये मी माझ्या संप्रदायाला कुठं डाग लागू दिला नाही, हे ध्यानात ठेवा तुम्ही. हा, आता बाकीचं तुम्ही महाराजच्या खाली पहा, त्याच्या खाली काहीतरी जळतं, त्याच्या खाली काहीतरी दुपट निघतं, पण इथं दाखवून द्या. अभिमानाने छाती टोकून सांगतो, आपला शब्द खरा होत असतो. ज्यांना ढिल्या हाताने टाळी वाजवली, आजच्या रात्यातून बंदा ढिल्ला आणि पाठ सन्मान पा. जगन्नाथ महाराज जय हरी. जगन्नाथ महाराज म्हणजे कधी झालं हे रातच्या. हा परिणाम कशाचा? टाळीनं वाजवलं त्याचा. टाळी स्वकांनी वाजवायची आपल्याला. टाळी वाजवणं हा एक व्यायाम आहे, ऐकून घ्या. तन मन धनाने तुम्ही 10 मिनिटं रोज टाळी वाजवा. सकाळी ऐक रे, इकडे बाय, रोज 10 मिनिटं टाळी वाजवायची. मुंग्या येईपर्यंत टाळी वाजवा. तुमच्या हाताला कधी मुंग्या येणार नाही, तुमच्या हाताला कधी वात येणार नाही. हा एक व्यायाम आहे टाळी वाजवायची. म्हणून त्याच्याकरता जेव्हा जेव्हा म्हणलं तेव्हा तेव्हा टाळी वाजवायची. वाजवा टाळी एकदा. हा, आणि पहिले जर अशी वाजवली असती, कशाला त्याच्या अंगावर वारं गेलं असतं. पण ते लोणी असं निघत नाही, त्याला काना हात करावा लागत असतो. मंथन नवनीता तसे गेल्यानंतर वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मंथन केल्याशिवाय नवनीत निघत नाही बर का. मग टाळी वाजवल्याशिवाय महाराज आपलं आरोग्य ठीक राहणार नाही, हे ध्यानात ठेवा तुम्ही. या मंडपामध्ये, या भोलेनाथ भगवंताच्या मंडपामध्ये इथं भोजन बी आहे आणि भजन बी आहे, टाळी बी आहे आणि ज्ञान बी आहे. इथं सगळं भेटेल तुम्हाला. एका ठिकाणी टाळी आहे पण भजन नाही, एका ठिकाणी भजन आहे पण टाळी नाही. एक मंत्री आपल्या गावामध्ये आला आणि त्यानं भाषण केलं, माझ्या बंधू आणि भगिनींना मला तुम्ही बहुमताने निवडून द्या, मी तुमच्या गावाच्या नाल्या साफ करीन. तिथं फक्त टाळी, तिथं भजन, तिथं फक्त टाळी. एक माणूस मेला आणि त्याला स्मशानभूमीमध्ये घेऊन चालले. हो, तिथं फक्त काय म्हणत चालले? रामनाम सत्य हे, रामनाम सत्य हे. आणि इतकंच फुकट होतं का? नुसतं भजन आहे पण टाळी नाही. इथं भोजन बी आहे, भजन बी आहे आणि टाळी बी आहे. रोज पंक्ती संध्याकाळी. नुसतं भोजन नाही करायचं, भजन करायला यायचं. आणि ज्यानं भजन नाही केलं, नुसतं भोजनच केलं, त्याचं कधी चांगलं होणार नाही. खुशाल गोदड्यामध्ये जाऊन झोपतात, त्याचं चांगलं होणार नाही. भोले शंकराची कृपा आहे, ऐकून घ्या. म्हणून भजन बी आहे आणि भोजन बी आहे. आणि मग या जीवनामध्ये येऊन मनुष्याने आपल्या जीवाचं सार्थक करावं. मग आपलं सार्थक कशामध्ये आहे? किती पैसे कमवले म्हणजे तुमचं सार्थक होईल? किती बंगले बांधले म्हणजे तुमचं सार्थक होईल? नाही. महाराज म्हणतात, या जीवनामध्ये येऊन तुम्ही भजन केलं, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. नामस्मरणामध्ये काही ताकद आहे. आणि तुकोबराने छाती ठोकून सांगितलं, नाम घेता माया गेला, नाम घेता माया गेला, नाम घेता माया गेला, नाम घेता माया गेला. ऐसा कोणी आय गेला, ऐसा कोणी आय गेला, माझ्या भगवंताच्या नामामध्ये ताकद आहे. त्याचं नाम घेतल्याने कोणीच वाया जाणार नाही, एवढी नामामध्ये ताकद आहे. केवढे पाप असू द्या, पापाचा नायनाट होतो. टीव्ही मध्ये एक ॲडव्हर्टाईज, ती ॲडव्हर्टाईज, एक बाम 3 काम. टीव्हीतली ॲडव्हर्टाईज,
एक बाम तीन काम, सर्दी पडस डोकं हातपाय मोकळे. कशाला? नुसती बाम लावले ना. मग आमच्या भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे, पाप ताप दरिद्री ही सगळी निघून जाते. कशाला? नामाना. एवढी मोठी ताकद आहे महाराज. आमच्या महेश महाराज करता एकदा टाळ्या वाजवतो मी. हे बा, हे गायन करणं आणि वाजवणं सोपं नाही. आज दोघंचे गायन करायला हे तिघ जण. आता एकाचा माईक चालत नाही, ते काय करतील त्याला? आणि पहा इतके बारीक का आवाज काढतात महाराज. हे गायन करणं आणि वाजवणं सोपं नाही. तुम्हाला सगळ्या मायबापाला सांगतो, मी तुम्हाला सांगतो, कीर्तन झालं आम्हाला भोका लागत्या. काय सांगा, झाली पंगत. आता कोणी विचारताय आम्हाला? सगळे एका रूम मध्ये आम्ही पडले राहतो. एकूण एकाला म्हणतो, सोपन महाराज कसं काय करता? काय करता बाबा? घ्या गोदडी पडा. कोणी आमचं इथं प्रत्येकाच्या कमिटीने मी सांगत असतो, तुम्ही आहे ना आमच्या गुणवान लोकांची कदर करा. कीर्तन झाल्यावर तुम्ही आम्हाला नाही जेव घालू शकत, पण आमच्या प्रत्येक गायकाला 2-2 बिस्किटाचे पुढे द्या. गुड्डे 2-2 गिलास पाणी पिते, सटकन झोपा लागून जाते. काय अवघड आहे का? अरे गुणवान लोकांची किंमत करा. मग तृणाग्नी मेळे समर्थ झाले तसे नामे केले जपता. हरी नामामध्ये लई ताकद आहे भाऊ. 12 एकर पडीत जाळाला बाबा किती पेट्या लागतील? बोलत नाही का तुम्ही? एक काडी हा का 12 पेट्या लागतील? पण पडीत कसं पाहिजे? वाळेल. इथून कधी दुसरं बीड लोक असेल तर दंडन शेतच जाईल. कोणतं पडीत? वाळेल. आणि काही आंबट वलं पडीत राहतं. आंबट वलं इथून चेतून दिलं की तिथं इस्तंय. पुन्हा ढेपसा घ्या, पुढच्या खोपसात टाका, पुन्हा भडकतंय, पुन्हा इस्तंय. ते कोणतं पडीत? आंबटवलं. मग कोणते पडीत आहे ते? हेच वाळेल पडीत ताबडतोब पेट का. या पुढं घेतलाच पेट आणि आलाच पुढं. आणि आंबटवलं हे काय करतो? ही ना पुढं. हे आंबटवले पडीत लई बेजार करते महाराज. हा म्हणून तुम्हाला सांगतो, पेट घेतला पाहिजे. एक राम नामाची फुणगी टाकली, डोंगर एवढं असणारं पाप सगळं जळून खाक होतं. एवढी नामामध्ये ताकद आहे. म्हणून माऊली म्हणतात, कोणत्याही कामाला आरंभ करायचा आरंभी आवडे. आवडीनं आदरानं असं तुम्ही त्याचं नाव घ्या. आणि त्याचं जे नामचिंतन घेण्याकरता ते फक्त आपल्याला याच देहामध्ये केलं जाईल. इतर त्यामध्ये भजन नाही. आता लाऊडस्पीकर मधून तुम्ही जाहीर केलं, आज दत्ता महाराज माळवंडीकर यांचं कीर्तन होणार आहे, असा लाऊडस्पीकर मधून आपण आवाज दिला. मी तुम्हाला विचारतो, ही आवाज कोणा ऐकला बाबा? कोणा ऐकला? माणसानं ऐकला. बोला जातो मी, कोणा ऐकला? माणसाना. मग कीर्तन ऐकायला कोण आले? माणसं. कीर्तन ऐकायला कोण आल्या? बाया नसतं म्हणता यायला. बाया कोणत्या असत्या? ज्या झिंगण चिंगण नसत्या त्या बाया असत्या. त्या महिला आहे. आपल्या घरचे लक्ष्मी आहे. खरी आपल्या घरची लक्ष्मी. सगळ्या गोष्टीचा तिनं त्याग केला. सगळं गणगोत तिनं सोडून दिलं. कोणाकरता? आपल्या करता. पुन्हा फिरून मारायला तोंड पाहत नाही. गेले 2 दिवस तर बाई त्याची खायची फजिता होईल. मी चालले बाई.
एवढा जीव आपल्या करता त्यात तोडता, खरी आपल्या घरची लक्ष्मी ती आहे. मग लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीपूजन करताना करता का नाही? मग लक्ष्मी इतकी रिकामी आहे का तिच्या नवऱ्याला सोडून आपल्या घरात रातभर येऊन बसायला? हा, घंटाभर आपली बायको जर कुठे इकडे तिकडे गेली तर माणूस पागल होत आहे. जेव्हा इतका रिकामा का तिची बायको आपल्या घरात पाठवाला? लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्हाला सगळ्याला सांगतो, तुम्ही करा नका नका करू, आमचं सांगायचं काम आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या बायकोला पाटावर उभं करायचं. तिच्या कपाळाला 2 हळदीची बोटं लावायची आणि 2 कुंकाची बोटं लावायची आणि तिला रामकृष्ण हरी म्हणायचं. झालं तुमचं लक्ष्मीपूजन. इकडे लक्ष्मीपूजन करतो आणि इकडे बायकोला टोले ठेवून देतो. कसं काय लक्ष्मी भावन तुम्हाला? मग कीर्तन ऐकायला माणसं आले, कीर्तन ऐकायला महिला आल्या. आपल्या गावामध्ये भरपूर बैल आहे. बैल कीर्तन ऐकतात का? त्याचा तुम्ही असं काय अर्थ करून घेऊ नका की जे कीर्तन ऐकत नाही ती बैल, असं नाही म्हणत. आपल्याला बैल कीर्तन ऐकत नाही. माय विनव म्हशी कधी भागवत ऐकायला आल्या का? 2-3 म्हशी म्हणलं का चाल का आजच्या दिवशी आपण हरिपाठ होतो फुगड्या करायला आले का? हे त्यांच्या करता नाही, हे आपल्या करता आहे. माऊलीची ओवी आहे त्याला. मनुष्य द्याचे निदाने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा लोकने दिला. ज्ञान आपल्या करता, दिंडी आपल्या करता, प्रवचन आपल्या करता, जे काही महात्म्याने करून ठेवलं ते आपल्या करता करून ठेवलं. म्हणून तुकोबराया आपल्या पाया पडतात महाराज. लागुने या पाया विनती तो तुम्हारा, लागुने या पाया विनती तो तुम्हारा. नामस्मरणाशिवाय आपल्या सोबत येणार नाही. आणि जगद्गुरु तुकोबरा आपल्या पाया पडतात. भगवान बाबा आपल्या पाया पडतात. कशाला पाया पडतील? ते काय गरज आहे त्यांना आपल्या पाया पडायची? पण महाराज त्यांना वाटतं माझ्या लेकराईचं चांगलं झालं पाहिजे, माझ्या लेकीचं चांगलं झालं पाहिजे. कोणत्या मायबापाला वाटतं माझ्या लेकराचं वाटोळं व्हावं? वाटतं का बाबा? अरे आपल्या लेकराकरता लोकांचे बांध कोरू वावर रुंदाले केले. कोणा करता? बोला ना, कोणा करता? ताळं चढवलेस, सलापाच्या बिल्डिंगी बांधल्या, फरशा टाकून चोपड्या चटक घर बांधले. कोणा करता? संडास काय, बाथरूम काय, शावर काय? अहो महाराज, किती तुम्ही बंगला चांगला बांधा, पण ध्यानात ठेवा तुमची शेवटची आंघोळ बाथरूम मध्ये नाही होणार, अंगणातच होणार आहे. चौकून धोत्र आणि मध्ये म्हातारं. घरच्याचं नाही का? पैसे दान लावले नाही का? रंग त्यानं झाला नाही का? मग त्याची शेवटची आंघोळ बाथरूम मध्ये का करीत नाही? काहीच येत नाही संघ, फक्त इथं नाम घ्या. महाराज, या जगामध्ये काहीच नाही कोणाचे, फक्त संसार करावा लागतो माणसाला. या ठिकाणी आपल्या इज्जतीला जगावं लागतं, माणसाला नात्याला जगावं लागतं. न तर महाराज हे काहीच खऱ्या गोष्टी काहीच नाही. महाराज, नाही कोणाचे कोणी
फक्त नाम घेतलेलं तुम्ही इथं जे करणार हे तुमच्या संग येणारे बाकी काहीच नाही. हे मागले आपले जे सखे सोरे पोरं सोरं आणि कवर आपल्या हातात येतोपर्यंत ते आपल्या दबावाखाली आपल्या जवळचं सगळं घोडं निघून गेलं महाराज ते आपल्याला मान देत नाही. काहीच मेळ खरा नाही महाराज तो. आणि मी हमेशा कीर्तनामध्ये सांगत असतो म्हातारा म्हातारी दोन्ही घरामध्ये म्हातारपणामध्ये म्हातारी मरू नये. लक्षात आलं का? म्हातारपणात म्हातारी मरू नये. कोणती म्हातारी बाबा? आपली बायको. म्हातारपणात आपली म्हातारी मरू नये आणि बालपणामध्ये माय मरू नये. म्हातारपणामध्ये जर म्हातारी मेली ना त्याची दैन त्यालाच माहीत म्हाताऱ्याला. अशी सुंदर पट्ट्यावर घेते म्हाताऱ्याला. मग घ्या पोरं बाई मला आज दिसत नाही दिसत नाही भाकर भेटणार नाही. मग त्याच पोल जावं. आणखीन 4-6 महिन्यात म्हातारं म्हणतं बाई मला आज दिसत नाही त्या कोपऱ्यात बसा. म्हातारं कोपऱ्यात बसून दिलं बरं का. आणि पोट्टे दांगोड्या करायला लागले. सुनबाई म्हणते चुप रे. कोपऱ्यात बागुलबो आहे. कोण आहे? अरे अवलाद आपली आणि आपल्याला ती बागुलबा म्हणती. सगळं तुम्ही करून ठेवलं आणि बागुलबा म्हणती. हे माय पदरचं नाही बरं का. हा वासुदेवामध्ये शक्तीहीन झाला. काय ताई म्हणती बाळाला बागुल आजा. हा कैसी विपरीत झाली आला बागुल आजा. आपल्याला बागुलाची पदवी दिली. मग महाराज म्हणतात हे काय सगळं महाराज एवढं जर तुम्हाला उतरून पातरून हे आवला तो मला बोलती मग तुम्ही देवाकडे काय येत नाही. एवढी नामामध्ये ताकद आहे. ऐकून घ्या. आता जेवढे जुने टोप्यावले म्हातारे लोक आहे ना यायला पहिली 4 वाजता उठायची सवय होती. यायला ढोरं राहायची गाई राहायच्या. 4 वाजताच उठा याय ना ढोरं लगेच राखेल गावतातून फिरून आणा लोकायच्या आणि दिवसाबरोबर खोट्यावर सवयच तशी होती यायला मला. हां आणि 4 वाजता उठा ढोरं बांधावं शेण काढा झाडून काढा दूध काढा आणि काही काम नसलं बिडी फुगत बसा. हे काम होत. आता बैल राहिले नाही ढोरं राहिले नाही आणि शेण काढायचं काम नाही काही नाही. आणि आताचे जे तरुण पोरं आहे हे कामं करत नाही. हे म्हाताऱ्याला पहिली सवय लागेली. हे म्हातारा पाठच उठून बसतं आणि पोराला हाका मारतं ए गण्या उठ ना. दारी ढोरं बांधावं शेण काढा झाडून काढा. गण्या म्हणतो झाले का कॅसेट चालू तुटत कशी नाही. तिकून गण्याची माय मध्ये मेल्या तो करता घर बांधून ठेवलं शेत घेऊन ठेवलं बोर घेऊन ठेवले सालाबाचं मकान बांधून ठेवलं. आणि काही काय म्हणतो का माय म्हाताऱ्याला गण्या त्या म्हातारीला म्हणतो तू बी म्हणा त्याच्या मागं कोण बंद करती. घरामध्ये असं वातावरण झालं माणसाला काय नाही वाटत. यायची पोट ज्यादा भोगते. सकाळी लगे बाई गेली शेजारी रडू सांग काय सांग बाई असा संसार केला माय म्हातारा. पाठच मपलं म्हातारा म्हणतं गण्या दारी ढोरं बांध शेण काढ झाडून काढ. मेला गण्या म्हणतो झाले का कॅसेट चालू. आणि मी मध्ये बोलायला गेले मला म्हणतो तू मरते जे मागं तू सांगायचं बाई असा संसार केला माय म्हाताऱ्याला. तुम्हाला सांगते चित देऊन आहे का 85 वर्षाचं वय झालं माय म्हाताऱ्याचं. असा झट्टून संसार केला माय म्हाताऱ्याना तर घरचा चारा बैलाला कधीच टाकला नाही. हो ना सोपान महाराज पाहता काय तुम्ही माझ्याकडं. जसं त्या म्हाताऱ्या संग मी लग्न लावून आले तसं त्या म्हाताऱ्याच्या पायात जुना बूट म्या कधीच नाही पाहिला. कोण्या लग्नाला गेला मपलं म्हातारं कोणाच्या शेतातून आला असं तर रिकाम्या हातानं कधीच नाही आलो. कोणचे दोडके कोणच्या मिरच्या कोणचे भोपळे कोणचे डांगर आम्हाला बाजार करायचं कामच नव्हतं. गाडीला तेल घालायला वंगारी नव्हती. मात्र रातच महादेवाच्या मंदिरावर गेलं गज तोडून आणले आणि त्याच्या वंगाऱ्या गेल्या. मग मला तुम्ही सांगा गेला संसार म्हणते का? हा संसार मर्यापर्यंत गेला तर तो आठवत नाही. हाय संसाराचा धंदा जन्म भरी गेला. संसाराचा धंदा जन्म भरी गेला. संसाराचा धंदा जन्म भरी गेला. संसाराचा धंदा जन्म भरी गेला.
विसरत नाही. मग माऊली सांगतात तुम्हाला कोणत्याही कामाला आरंभ करायचा तर नामामध्ये लई ताकद आहे. भोलेनाथ भगवान, आपल्या महादेवाचं नाव काय आहे? गणेश्वर. गणेश्वर भगवान, धनेश्वर भगवान महादेवाचं नाव आहे. धनेश्वरानं सुद्धा महाराज देवाचं भजन केलं. आपण माणसं आहे. पहिले धनेश्वर हे अवतारामध्ये होते महाराज, ते महादेव होते. पण ज्यावेळेस त्यांना हनुमान व्हायचं या धनेश्वराला, मायबहिणी चित देऊन आहे का, आता खरी कीर्तनाला सुरुवात झाली. महादेवाला हनुमंताचा अवतार घ्यायचा होता. त्या टायमाला पार्वतीने विचारलं धनेश्वराला, तुम्ही हनुमान होणार, ब्रह्मचारी होणार आणि मग काय फारकती देणार आहे का? कोण म्हणती? कोण म्हणती? पार्वती. महादेवानं सांगितलं नाही, धनेश्वरानं सांगितलं नाही, मी जरी हनुमान झालो तर तू माझी शेपटी होऊन आहे. ती शेपटी कोण आहे? पार्वती आहे. जेवढे शेपटीने कामं केले तेवढे हनुमंतांनी नाही केले. जेवढी बाई काम करती तेवढे माणसं काम करत नाही. पाहता काय तुम्ही माझ्याकडं कमाल आहे त्याच्या जीवाची. हा, 2-2 वर्षाची लेकरं 6, पुढे एक मागे एक, 2 एवढं मोठं टोपलं, त्याच्यात धुणं, त्याच्यात भाकरी, कड्यावर एक लेकरू, करंगळीत बकरी. एवढा कारखाना घेऊन वावरात जाती. हाय का आपली ताकद? दिवसभर धंदा करते. तिकून निघायचा मला गडबड सरबड लेकरं लटकवले की शेण घ्या, ध्यान राहिलं शेण. चालता चालता शेणाचा पावडा दिसला रस्त्यात. ते पुढं जे पोरगं चाललं त्याला म्हणते, बाब्या ते शेण घे ना. ते आवलाच बेकार ना. पण बाईची कमाल बा, सगळं तिला बॅलन्स सांभाळ, खाली वाकली आणि पावटा घेतला हातावर. तळातावर शेण, करंगळीत बकरी, कड्यावर लेकरू आणि पुढे एक म्हातारी आली. म्हणे, बाई काय दैन येतो या जेवाची. एवढं बोलूच तर ते कड्यावरलं लेकरू शेणात बोट घालतं, तोंडात बोट घालतं. जेवढी बाई काम करते तेवढा माणूस काम करत नाही. विठाला विठाला माझ्या सांगलं नाही, मी जरी या ठिकाणी हनुमान झालो तर तू माझी शेपटी होणार. आणि या ठिकाणी द्वारकेमध्ये राहणार श्रीकृष्ण भगवान, आणि त्यांना त्या हनुमंताची भक्ती पाहून आणि भजन पाहून लय आनंद वाटला. पण हनुमंताला कृष्ण लागत नव्हते, गणपती लागत नव्हता, विठोबा लागत नव्हता. हनुमंताला कोण पाहिजे होतं? फक्त राम. माझ्या तुकोबरायाला पांडुरंगाशिवाय दुसरा देव कोणताच नव्हता आवडत. तुकोबरायाने सांगितलं, एक धरीला तिली आम्ही रखमाली कापातिया तेने झाले आमगे कामा झाले आमगे कामा पती पुढं एक धनेला चित्ती. माझा एक रुखमाईचा पती, तोच फक्त माझ्या चिंतामध्ये आहे. हेच नाही, याच्यावर नाही समाधान लोकायचं. पण तुकोबरायाने सांगितलं, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंडावर नक्षत्र महिमे, आईशी चंद्रभागा ऐसे भीमातीर, आयसा विठेवरी देव कोटे. तुकोबराय सांगतात, माझा देवासारखा देव तुम्हाला दिसणार नाही. विटेवरती उभा आहे, कमळवरती हात ठेवलेला आहे आणि समचरण दृष्टी महाराज विटेवरी साजरी, असा माझा देव आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच देव असा आहे की तोच देव फक्त पायाला हात लावून दर्शन घेऊ देतो, त्याचं नाव विठोबा. 4 धामात जर गेले तुम्ही तर 4 धामाच्या देवाचं दर्शन ते पायाला हात नाही लावू देत, ते 20 फुटावून पडद्याच्या आड येते. आणि तुकोबराया सांगतात, माझ्या देवासारखा देव नाही. हनुमंतराया सांगतात, माझ्या रामासारखा देव नाही. हनुमंताची भक्ती कशी होती माय बहिणी? जसं तुम्ही ज्या मालकासोबत लग्न लावलं त्याच मालकाच्या चरणी विश्वास इतर पुरुष वाढला समान आहे. तशी तुकोबरायाची या हनुमंतरायाची भक्ती होती. पतिव्रताने आणि काची स्तुती, पतिव्रताने
ती भक्ती होती माझ्या माय बहिणी. कोणाची? धनेश्वराची, हनुमंताची. अशी भक्ती असा. तुम्हाला मी हमेशा कीर्तनाला सांगत असतो बरं का, मालकाच्या पाया पडत यायच्या. ही पती तुमची देव आहे. कोणी देवाला अगरबत्ती लावू नका, पण यायच्या पाया पडा. सतीपतीव्रता, सत्यानुसार सतीपतीव्रता होती, तर तिने देवाचे बाळ केले. सतीपतीव्रतानं गारीचा तिनं भात केला, गारीचा. आणि आपल्याला पोळ्या लाटाचा रोग येतो. ती बाई पोळ्या नाही करत, पोळा करते. पोळा एवढा मोठा गोळा आणि त्याच्या पोटात एवढा गोळा. हो, आणि कोण कोण आलं कोण माहिती स्वयंपाकाचं आहे. मला जायचं होतं दुसऱ्या बेडला, का मराल चालली होती बाई तिथं तू? हा, अरे माय बहिणी, सतीपतीवरतीचं लक्षण सांगतो. एक दृष्टांत सांगतो पटकन. एक पतिव्रता बाई साडी कांडत होती. साडी कांडत असताना तिच्याजवळ कुट्टनबाई येऊन बसली. कुट्टन समजते ना? हिच्या केंद्रातल्या बातम्या तिच्या केंद्रात, तिच्या केंद्रातल्या बातम्या हिच्या केंद्रात. जी नांदत असली तिला म्हणते पळून जाय, जी पळून जाते तिला म्हणते आगर रांड, जिथं लाकूड तिथंच जात आहे. अशी ती बाई ही साडी कांडत बसली. जी पतिव्रता बाई होती तिचा नवरा आला आणि हिचा हात नेमकाच वर जायला होता, असा मुसळाचा. मी बोलतो ते समजतं ना तुम्हाला? वर जायला होता. तिच्या मालकानं म्हणलं, अगं तुळसा मला पाणी दे, पाणी दे म्हणल्यावरती ना शब्द बिलकुल त्याला खिंडच नाही पडू तरी असं वरच्या वर तिथं मुसळ सोडून दिलं. तिथंच राहिलं ते आणि पाणी द्यायला गेली. आणि कुट्टनबाई तिथं बसली होती. तिनं ते पाहिलं. ती म्हणती आता कसं करू, कसं राहिलं आणि कळून राहिलं. आणि मी बी तशीच करते आता. ती आली पाणी देऊन. का ग बाई हे मुसळ कसं काय आधार राहिलं? म्हणे बाई याला मालकाची सेवा करावं लागते, तुळशीला पाणी घालावं लागतं. मग त्यानं म्हणत असतं का असं? म्हणे हो. म्हणे बाई आता मी बी तशीच करते. म्हणजे आजच्या आज मला मुसळ आधार करायचं म्हणे. कोणती बाई? कुट्टनबाई. हिच्या नवऱ्याचं हिचं कधीच पटलं नाही. हां, आणि त्या दिवशी गेली. मालक असे पायरीवर बसेल होते. ती कधी सोयनं बोलली नाही नवऱ्याला. ओ महाराज, ती म्हणती महाराज. याला वाटलं माझ्याची बावळी आहे, कोणाला महाराज म्हणत असेल. यानं मागे वरून बोललं महाराज. म्हणे कोणाला म्हणती? म्हणे तुम्हाला. मला? अरे कोणता महादेव पावला तुला आज तुम्हाला महाराज म्हणून राहिली? असं कुत्र्यावनी पळत आलं. हो असं पळत आलं. आणि थांबा, आज मला पतिव्रता व्हायचं. म्हणजे बाबा कोणता देव पावला तुला पतिव्रता व्हायला? असं पाणी ठुलं माय बहिणी. तिनं सांगितलं आज मी तुम्हाला आंघोळ घालणार आहे. असं पाणी ठुलं. डाळीला आधण येतं ना, खळखळ पाणी उठवालं. हो, आज हे गेलं बोलून. याला वाटलं आज काय आपल्याला आंघोळ घडती. गृहमंत्र्याच्या हाताला बसलं बाथरूममध्ये जाऊन. हिनं त्या गंगाळात नेऊन पाणी टाकलं. मग यानं हात घालून तर पाहावं याला इसन लागतं का नाही लागतं हे भुललंय. हां, असं खळखळ उकळेलं पाणी तिनं गंगाळात टाकलं. आणि ती बिली हुशार होती. आपला हात जळू नये म्हणून तिनं व लंब्या दांडीचं बघून आणलं. हां, आणि घातलं तिचं. हे आपलं गुमसुम पहिलं बघून डोक्यावर टाकलं. चटके बसते ना. गपचूप बसा, मी पतिव्रता आहे. याच्या मायाची पतिव्रता म्हणे असे चटके देते काय म्हणे पतिव्रता. हा उकळून 2-3 बघून त्याच्या डोक्यावर ओतले. थांबा म्हणे अजून पाठ घासायची. मग वजरी आणावं ना. ते जळेल इटकरीतलं खंगर आणलं. खंगर आणि लावला दणका. अरे कातडी निघते ना. थांबा मी पतिव्रता आहे, मेलो गड्या म्हणे. आता शेतात जा आणि तिकून या आणि मला पाणी मागा. आज मला मुसळ आधार करायचं. ही तिनं साडी घेतल्या आणि कांडत बसले. आता येईन नवरा. मग म्हण पाणी मुसळ करीन आधार. तेवढ्यात तो आला खाली. याच्या अंगाचं रक्त बंबाळ व्हायला होतं. याच्या मायाची म्हणे पतिव्रता. सगळं अंगाचं रगत काढायची मायाची. आणि आता का मुसळ घेऊन तर आधी पुन्हा माया मागं धावण म्हणे. पुन्हा हे म्हणतो अगं मला पाणी दे, पाणी दे म्हणल्यावरती तिनं मुसळ असं नेटानं वर सोडलं. हां, आणि घर होतं आपलं याचं बांधेल लाकडाचं. असं ताळलं मुसळ वरून. तोंडातलं का आर सगळी 32 खलास. नवरा म्हणतो काय झालं? हां, पती याला पतिव्रता म्हणता येत नाही. तशी माझ्या आई हो हनुमंतराय धनेश्वर असे नव्हते, एकनिष्ठ होते. एकनिष्ठ भाव, एकनिष्ठ भक्ती, एकनिष्ठ भाव,
कृष्ण परमात्माने सांगितलं बळीराम दादाला, दादा एकदा जा आणि त्या हनुमंताला माझ्यापर्यंत बोलावून घेऊन या. दादाला जरा अभिमान झाला. प्रत्येक माणसाला अभिमान असतो बर का. मला वाटतं माझ्यासारखा कीर्तनकार कोणीच नाही. दादा मांडी घाला. गुडघे दुखते का? बरोबर. ज्याचे दुखते त्यांना लांबवले आखडे त्याला गुन्हा माफ आहे. पण ज्याचे चांगले असून ते उग वाकडे तिकडे करत असतील तर सकाळपर्यंत त्याला व्हायची शक्यता आहे. हां दादाला अभिमान झाला. मला वाटतं माझ्यासारखा कीर्तनकार कोणीच नाही. मला काय झाला? अभिमान. असे लोक मोटरसायकली दामट्टेत माणसं पाहून आणखीन रोड तर लय चवाचा आहे तुमचा. गेली येड्या बाबळी. अंगात काटे डोक्यात कोटे अलग आडमेट. बायको मार गळे काढू काढू रडती. यायच्या डोक्यात काटे खुलडे ना. मग कशाला मराठा की हा अभिमान त्याला. माझी आई हो धनेश्वर म्हणा देवा हे घर तुझं, हे लेकर तुझं, माझं मालक तुझे, मी तुझी, माझं याच्यामध्ये काय नाही, तुमचं काम झालं. हा असं म्हणून तुम्ही देवाला देव माझा 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 देव माझा 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 देव माझा दादाला अभिमान झाला. दादा म्हणे ते वाढणार ते वाकड त्याला मी माझ्या नांगरात ओढीत आली. इतके सोपे होते की महाराज. हनुमान वज्रदेही हनुमान लोखंडासारखं जसं शरीर पण अभिमान झाला याला. जाय बहिणी हनुमंतरायाजवळ गेले. हनुमंताचं गोड भजन चाललं होतं. त्याने जे भजन केलं ते भजन आपल्याला म्हणायचं. आम्ही भजन मंडळी म्हणतो श्रीराम जय राम जय जय राम. माणसं माणसं तुम्ही म्हणा रघुपती राघव राजा राम. आणि महिला मंडळ तुम्ही म्हणा पतित पावन सीताराम. का झोपल्या नाही ना? हां आम्ही म्हणतो श्रीराम जय राम जय जय राम. तुम्ही म्हणा रघुपती राघव राजा राम आणि तुम्ही म्हणा पतित पावन सीताराम. श्रीराम जय राम जय जय राम रघुपती राघव बाजार भरला बंद केला. हे तुम्ही असं माग पुढं काऊन उरायलं? तुम्ही अशा नेटाना म्हणून राहिलं ढिल्ल्या त्याने ढिल्लं होतं. ऐका हेच तर मग खास आज कडक म्हणायचं कडक इकडे बा. तुमच्या भावाची शपथ आहे तुम्हाला. कडक आवाज नको. कडक हायगाई नाही करायची. जी बाई हायगाई ना म्हणन तिचा भाऊ तिला दिवाळीला न्यायला येणारच नाही. मग आशीर्वाद आहे तुम्हाला असा. हा कडक म्हणायचं. मंडळी हायगाई करू नका. श्रीराम जय राम जय जय राम रघुपती पतित. हो आता फरक पडला का नाही? जमतं ते पण जरा त्याला लई आडवं उभं चालणं पडतं. जमतं. आता तुम्ही सांगा इमानदारीने भजन चाललं का? आता हे काही काही माणसं
रघुपती राघव. तुमच्या मक्का जर कोणची म्हैस गेली एखादी तर बांधा जाऊन असंच म्हणा, ए पोरा ती म्हैस गेली मक्का शेंडे शेंडे खवरायली ती इतकं दम निघून तुम्हाला म्हैस पाहिला बोंबीला कळलं का बोंबीला. गीत काय झालं तुम्हाला हे पहा, आम्ही सगळे बाहेर येऊन आलेली मंडळी तुमचे धर्माची लेकरं आहे, कर्माची नाही आहे. तुमचे लेकरं म्हणणार नाही बाबा तुम्ही भजन म्हणा, पण आज आम्ही सगळं सोडून तुमची इथे येईल. बायका पोरं सगळं घर दार सगळं सोडून आज आम्ही तुमच्याकरता इथे येईल. तर हायगाय करू नका मनाची, तुमच्या पाया पडतो मस्त कडक म्हणा श्रीराम जय राम जय जय राम रघुपती श्रीराम जय राम जय जय राम रघुपती. हो याच्यातल्या काही पावनाशी एक बाई कधी भांडायला उठली इतक्या लोकांना आटपणार नाही. पण काऊन तुम्ही असं करू राहिले सांगा. मला काय वाटतं आपण जे करू राहिलो ना धनेश्वर बाबाचा सप्ताह हा भोलेनाथाचा, याचं काहीतरी पुण्य आपल्या पदरामध्ये पडलं पाहिजे. याच्याकरता तुम्हाला सांगतो प्रत्येकानं म्हणायचं, नाही तर बाकीच्या महाराज लोकांना काही घेणं नाही. तिकडे सर बोलू नको अजिबात. बाकीच्या महाराज लोकांना काही घेणं नाही देणं नाही. 2 घंटे कीर्तन केलं पाकिट घेतलं निघले. पण मला काय वाटतं हे तुमच्या पदरामध्ये हे पुण्य पडलं पाहिजे. त्याच्याकरता एकही तोंड असं नामस्मरण घेतल्या बिना राहायचं नाही. याच्याकरता भजन असतं आणि ज्याला भजन केलं त्याला म्हणते कीर्तन. विठाल विठाल हनुमंतराजाजवळ गेले बळीराम दादा आणि हनुमंताचं भजन सुरू होतं. रोम रोमातून श्रीराम जय राम शब्द निघत होते. याला म्हणतात असं वळण पडलं पाहिजे माणसाला. घ्या ना पडिले वळण इंद्रिया सकाळा पडिले वळण इंद्रिया टाळी वाजवायच्याकडे वाजवा. असं वळण पडलं पाहिजे माणसाला. आपल्या काही लोकांच्या इंदिराला वळण आहे. तुम्ही काय म्हणा तरी मग पाटील आपल्याला काही बिडी वळल्याशिवाय समजलं पुढचं संडासच येत नाही म्हणते. कोणतेही चॉकलेट यायचे पण तिथं गेल्यावर बी पेत येत. एका म्हाताऱ्याला म्हणलं बाबा इथं पिऊ नाही म्हणे बाबा तुम्हाला नाही कळत म्हणे. धुपट गिळलं का जरा बरं मोकळं होतं. काय डोकं फोडता यायचं पुढं. हा हे कोणतं वळण.
अरे हनुमंताच्या रोम रोमातून श्री राम जय राम शब्द निघत होते आणि दादा गेले तिथं खोड्या करायला लागले. हनुमंतानं पाहिलं, प्रभू आज माझ्या भजनामध्ये असा कौन खंड आला, पण बरं झालं माझ्या शेपटीला पार्वतीला काम आलं. पार्वती उठ, तुला काम आलं. भरकन शेपूट लांबली आणि शेपटीने एवढा मोठा डोंगर असताना काना केला आणि हनुमंतरायाने काय केलं, दादाला उजव्या हाताच्या तडाख्यात घेतलं. मर झापड एका थापडात दादा आकाश मार्गाने द्वारकेत जाऊन रपकन पडले मार. शब्बास. अरे भगवान गोपाल कृष्ण गेले. दादा काय झालं दादा? मोठं माकड खराब एका थापड्यात बिन तिकटी इथं येऊन पडलो, पैसे द्यायचं काम नाही पडलं. आणि तू तर म्हणे मी त्याला ओढीत आणि मग कोण नाही आणलं म्हणे, मला वाटलं ते असंच आसन. आता मला बी लोक असे बरेच समजते महाराज, मी काय असं टपुरे टपुरे महाराज दिसत नाही. लोक म्हणते आज कोणाच कीर्तन नाही याचं आहे इतकं सक. आणि आत्ताच तर उतरत डोक्यातून, आताच महाराज डोक्यातून उतर. तुम्हाला महाराज कसा पाहिजे? 4 व्हीलर गाडी, बॉडी, दाढी. हां मग लोक म्हणते याला म्हणते महाराज. आता इथं बॉडी बी नाही आणि दाढी बी नाही आणि गाडी बी नाही. हां रात्री शहराला कीर्तन झालं. आमचे बाळू भाऊ घुगे आपल्या गावाचे भाषे ते तिथं कीर्तन ऐकायला आले. म्हणे बाबा आज जे होईन ते मला तुमच्यासोबत यायचंच कीर्तन ऐकायला. अरे मोठी गाडी घेतली आहे ना, त्या 4 व्हीलर गाडीमध्ये आम्ही सगळे कीर्तन करण्याकरता इथं आलो. पाहून घ्या काय आवड आहे महाराज एखाद्याला, परमेश्वर आवड देतो. पाहून वास्तव काही तुमचं आमचं घेणं नाही देणं नाही, पण माऊली ज्ञानोबा आया भगवान बाबा धनेश्वर बाबामुळे महाराज तुमच्या आमच्या भेटी गाठी झाल्या, नाही तर कोणीच कोणाचं नाही. विठाला मग त्याप्रमाणे भगवान गोपाळ कृष्णाने काय केलं, त्यांचं वाहन होतं गरुड. त्या गरुडाला सांगितलं, गरुडा एकदा जा आणि त्या हनुमंताला माझ्यापर्यंत घेऊन या. गरुडाचा बी छातीचा फुक्का फुगला. गरुड म्हणतं ते वाढणार ते माकड, त्याला मी माझ्या पंखाच्या हवेनं उडवेन. म्हणे म्हणजे आहे ना, इतकं सोपं होतं का? हां अभिमान धरून नये माणसाना. ह्या आमच्या काही काही महिला आहे नाकात कधी नत्त बनवली तर तिंद सांगते शेजारणीला, शेवडू उडू उडू कणी बाई अंकणी त्या नाही केली. हां इथं कबीर महाराजांचा तो आहे, जिस यारों ने नथनी बनाई उसको स्मरे बार बार, जिस यारों ने नाक बनाया उसको भूल गई रे गवार. ज्यांना नाक बनवलं त्याचं नाव एकदा बी नाही, आणि ज्यांना नथ बनवली त्याचं नाव तिंदा त्या नाही केली, त्या नाही केली, त्या नाही केली. आणि देवान जर हिला नाक नसतं दिलं येईन का वाटाला बुक्स. एक शहाणं काय म्हणतो बाबा, एक शहाणं काय म्हणतो, देवाना इतकं उच्च नाक नसतं द्यायचं. एक शहाणं म्हणतो मला सगळं 1.5 शहाणं, देवानं इतकं उच्च नाक नसतं द्यायचं. आता देवानं विचार करून आपलं हे मॉडेल बनविले. लय कारागिरी हुशार आहे. याच्यातल्या 72,000 नाड्या आहे. किती? 72,000 नाड्या आहे. आपल्या अंगावर केस किती सगळे आहेत तुम्हाला माहीत नाही का? मग उद्या सांगा मला आपल्या अंगावर केस किती याची गिनती लावा. देवानं महाराज विचार करून आपलं शरीर बनवलं. देवानं पाहिलं पुढे चालून याची नजर जाणार आहे. याला जर चष्मा लावायचं काम पडला, इतकं उच्च नाक नसतं तर चष्मा कुठं टाकला असता सांगा ना? दातावर. हां पण देवानं पाहिलं इतकं उच्च नाक दिलं तर डोळ्याचा पॉईंट आणि नाकाचा पॉईंट बिलकुल येतो झड येतो असं शरीर बनवून त्यांना. आता नुसतं डोक्यामध्ये केस कोण्या कंपनीचे, दात कोण्या कंपनीचे, याच्यातले स्पीकर कोण्या कंपनीचे, कानातले हे डोळ्यातला काच कोण्या कंपनीचा, काय देवाची कला आहे. आणि पाहिलं सगळं चांबड्याचंच आहे. किती लांबून कोणा हाका मारली हे कॅस करतंय. आणि देवान दिलेलं महाराज तिथं पाहायचंच काम नाही. आणि कानाची काय किंमत आहे, डोळ्याची काय किंमत आहे. आणि देवान डबल वस्तू देईल आपल्याला. 2 हात, 2 पाय, 2 कान, 2 डोळे, 2 नाक एकच आहे नाही का, 2 नाकपुड्या, 2 किडण्या. एक जर कधी फेल झाली त्याच्यात एक कधी फेल झालं तर एकावर काम धकतं आपल्याला. मग एवढं सुंदर भगवंताने द्या आपल्याला, म्हणून त्याचं नामस्मरण करायला पाहिजे. मग त्या गरुडाला सांगितलं, गरुडा एकदा जाय आणि त्या हनुमंताला माझ्यापर्यंत बोला घेऊन. गरुडाचा बी छातीचा फुका फुगला, अभिमान झाला बरं का. आता ही मंडळी गाती आमचे महाराज वडगाव तेजांच्या सप्त्यातून आमचे जगन्नाथ महाराज येले, दमून येले महाराज तिकडून असे ढिल्ले फसक उभे राहिले ते. आता कारण तिकडं बी नाही इकडं बी सोपं नाही आहे गायन करणं. तिकडून दमून येले, हे सोपं नाही आहे.
म्हणून त्याप्रमाणे तुम्हाला सांगायचं एकच तात्पर्य, अभिमान नसला पाहिजे. मोकळ्या मनाने दान करून राहिले. हे मंडळी गाते ना, स्वरामध्ये गाते, किती बारीक आवाज आहे, आपल्याला गोड लागतो. देवाना प्रत्येक जनावराला स्वर देईल. ऐका, गाय कधी जणली, घंट्यात 1.5 घंट्यात ते गायचं वासरू त्याच्या मम्मीला हाका मारतंय. त्याचा आवाज पहा कसा आहे, वासराचा आवाज. बकरी कधी जणली तर 2 घंट्यात ते बकरीचं पिल्लू. म्हैस कधी जणली तर 2-4 घंट्यात ती म्हशीचं वगरू. आणि आपले पिल्ले 2-3 वर्ष त्याला काही सुधरत नाही. माय म्हणते दी मामाच्या मांडीवर, दी मामाच्या मांडीवर, चड्ड्या बदलू बदलू बेजार. हा, एवढी मंडळी स्वरामध्ये गाती, गोड लागतं, किती बारीक आवाज काढते. आमचा कबीर महाराजचा तो आहे, गाणं गाणं तो सोर में गाणं, नाही तर झक मारणं. बरोबर आहे. हा, सोर म्हणजे सोर आहे महाराज, गणगंधर्व सारखे. आणि सगळे संगीत विसरत आहे. मी काही त्याची इतकं शिकेल नाहीये, शाळात शिकेल नाही. आज समजा 70-75 वर्षाची गोष्ट आहे महाराज, सगळी शाळात शिकेल नाहीये. हा पेन शोक्कानं खिशाला ठेवले म्या. कोणी म्हणलं दे सही तर घ्या अंगोठा. विठाला विठाला माणसाला अभिमान नसला पाहिजे. हो, मग त्या गरुडाला अभिमान झाला, गरुडाला मग अभिमान नको. ज्याचा अभिमान गेला त्याला तुकोबराया सांगतात, अभिमान गेला वाजवटा म्हणणार. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. अरे गरुड गेले त्या ठिकाणी, एक एक पंख त्या हनुमंताच्या तोंडापुढे हलवायला लागले. हनुमंतानं पाहिलं, प्रभू आजही माझ्या भक्तीमध्ये खंड आला, पण बरं झालं. पार्वती उठ, तुला काम आलं. तुमच्याकरता सांगू राहिलो. हा, पार्वती उठ, हे कोण म्हणतं? धनेश्वर भगवान. उठ, तुला काम आलं. हे उदाहरण तुमच्याकरता आहे. ज्याची बायको हुशार, तिचा नवरा बिनफिकर. आपले मालक सरपंच आहे, 7-8 जण आले, बैठकीत बसले. राम राम सरपंच. राम राम. काय झालं? मस्त झालं. आणि मध्ये खिडकी राहते आडी भीतीला, आणि सरपंचाची बायको येते आज खिडकी वाटी पाहती. गप्पा चालल्या याच्या. पाहुणे म्हणते, का हो सरपंच किती झाला कापूस गिपूस? यंदा काही नाही, 500 क्विंटल कापूस झाला. बोटवर किती केले बोला ना? 5. पाहुणे किती आले? 5. आणि असं जे करू राहिलं कनेक्शन, ते खिडकीत लागू राहिलं मागं. पाहता काय तुम्ही माझ्याकडं? हा, ज्याची बायको विचारते तर नवरा बिनफिकर. बाई पटकन किचन मध्ये गेली, चहा ठेवला, ट्रे घेतला, चहा घेतला, ट्रे मध्ये पदर घेतला आणि मस्त चहा घेऊन लगेच. हा, काही काही मंदिरासमोर घर राहते आणि काही काही माणसं इथून खोलवते बायकोला. ती म्हणते काय आहे? पुणे येऊ म्हणतो, म्हणले नाही काय हिच्या डोक्यात घाला का आपल्या डोक्यात घाला. हा, ज्याची बायको विचारते नवरा बिनफिकर. अरे हनुमंतराय सांगितलं, पार्वती चाल तुला काम आलं. बरं शेपूट लांबली, शेपटी नुसता धक्का लावला त्या गरुडाला. शेपटीच्या धक्क्यानं ती गरुड खाली बत्कन पडलं. गरुड म्हणे, याच्या शेपटीत एवढी ताकद आहे, याच्या हातापायात किती ताकद असेल. तो बाजूलाच बसले, पण शेपटेनाच आपल्याला चहा पाणी केला, पेंडीसारखं त्याला बांधलं, आकाश मार्गाने द्वारके दिशेला सोडून दिलं. पुन्हा भगवान गोपाल कृष्ण गेले का रे गरुडा? काल दादा पडला, आज तू पडला, तुम्ही काही खाता का नाही रे? गरुड म्हणे, देवा मग मरून जाईल, पण कधी त्या वानेराच तोंड बांधणार नाही. आणि तू तर म्हणे मी पंखाच्या विनवणी, मग का नाही आणलं? म्हणे देवा मला वाटलं हे असंच असन. पुन्हा भगवान गोपाल कृष्ण सांगतो, पुन्हा एकदा जा. गेल्यावर काय म्हणायचं? तुम्हाला राम दर्शनाला बोलावलं. गरुड म्हणे, देवा कोपऱ्या बसून तुम्हाला हात जोडतो, तुम्ही मला आता पाठवूच नका. आणि मी गेलो ना, मी वापस येतच नाही. मग आपलं थडगं तिकडंच होणार आहे, कारण पहिला दणका खायला होता ना. हां, अरे जा,
तुझ्या केसाला कधी धक्का लागला तर मी देव काय कामाचा. महाराज गरुड इतके आणि मंडपाच्या गेट इतके गेले आणि गरुडाला मागे फिरून पाहिलं. देवा ध्यान यायला कसं झालं. पहिल्यांदा आपण मुलीला आणायला जात होतो. मुलीला चांग बैल घागरमाळा झुला बुरखा बैल असे दन नाचत चालत होते पहिले. हा पोरगी टांग्यात बसे पुढे तोंड करून माहेरला जायच्या टायमाला. सासरला निघली तर मागं तोंड करून बसत होती. येताना माहेराकडं तोंड आणि जाताना माहेरकडं तोंड. आता गाडी नाही, बैल नाही, घागरमाळा नाही, झुला नाही, बुरखा नाही, मागं तोंड नाही, पुढे तोंड नाही. आता पहिल्यांदा माय म्हणायची राय जाय आणि मुलीने म्हणायचं राय. ह्या जुन्या म्हाताऱ्या आमच्या बसले या जाय. मुलीने म्हणायचं राय. आता राय नाही, आता जाय नाही, आता बाय बाय. हा अरे वा हे निघलं. तशी अवस्था माझी गरुडाची आणि भगवान गोपाळ कृष्ण झाली. हा कन्या सासुऱ्यासी ताली वाजवा. कन्या सासुऱ्यासी जाया. तिथं मला गुरुंबावर आले. गरुड गेले महाराज. हनुमंतरायाजवळ गेले आणि पोटात तोळडेवणी व्हायला लागलं. बडबड जाळा व्हायला लागला. पहिला टपुरा खायला होता ना. कानाजवळ तोंड नेलं आणि सांगितलं गरुडांना, हनुमानजी द्वारकेमध्ये तुम्हाला राम दर्शनाला बोलवलं. एवढा शब्द ऐकला, एवढा आनंद झाला महाराज माझ्या धनेश्वर भगवंताला. अरे ताबडतोब त्यांनी काय केलं, त्या आनंदाच्या भरामध्ये हनुमंताला त्या गरुडाला उचलून खांद्यावर घेतलं. जेव्हा गरुडाला खांद्यावर उचलून घेतलं तेव्हा गरुड म्हणतो, बस आपला आटपेल यात, आता जास्त कमी भानगडी करायचं काम नाही. आकाश मार्गाने उड्डाण घेतलं. हनुमंताचं काही उड्डाण असं तसं नव्हतं. असं ते गरुड पाठीवर तट झालं. तट काही सूचना झाला. या मडबड्याला मगर माशा. आणि तशा अवस्थेमध्ये हनुमंतानं विचारलं, गरुडा ए गरुडा म्हणे काय माझे राम आहेत का तिथं? आता मनात म्हणतो तिथं कशाचा राम आला, तिथं कोण होता? कृष्ण. या जर म्हणलं तिथं कृष्ण हे इथं दपटून देईन आपल्याला. आहे राम प्रभू आहे, आई साहेब सीता पण आहे. जर माझे रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी नाही दिसते गरुडा, मी तुला काय करीन ते सांगता येणार नाही. नाही आहे 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 आहे. हा तिन्ही दलाचे गमन करणारे महर्षी नारद मुनी द्वारकेला आले. देवाला आनंद झाला महाराज. अरे देवाला सुद्धा काय केली, संतांची पूजा केली. आणि तुम्ही आता तुमच्या गावामध्ये सप्ताह आहे, तुमच्या गावामध्ये लई संत मंडळी येणार आहे. भाविकाला पहा, संत येती घरा दिवाळी दसरा. आता पहा आम्ही आले आता मला काहीच माहित नव्हतं. काल सकाळपासून आमच्या देवानंद भाऊचे फोन चालू होते, महाराज तुम्ही कोण्या मार्गाने येता. दोनदा तीनदा फोन आले. पण आमच्यासोबत आमचे बाळू भाऊ घुगे पाटील ते म्हणे आपण इकडून जाऊ. मग इकडं आलो. आता इथं काय त्यांचे पाहुणे कोणीतरी, तिथं गेलो आम्ही. गेल्या आमच्या विष्णू पाटलाच्या घरी नेलं. त्यांनी नेलं ताबडतोब पाणी दे, चहा दे. हा अरे पूजा केली, संत पूजा केली त्यांनी. तुम्हाला सांगतो, आपल्या घरी जर महाराज जेवायला नेले
तुम्ही आता 2-3 गावात मला असंच झालं. 4 दिवसापासून इकडे येईल. बोरी, वाडी, शारा आणि आज इथं आहे. आणि गणपूर 4-5 दिवसापासून या भागामध्ये. पण तुमच्या भागात चालच नाही. महाराजला घरी नेलं, त्याची पूजा करावा, का त्याला बुक्का लावा, का त्याच्या ताटाला वटगण लावा, काहीच नाही. महाराज या बस 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 बस. ते वरण आणि 2 पोळ्या वाढून झालं की दामटा. अरे काय धंदे काय नाही. हा, आणि बाकीचे बी महाराज लोक जे कीर्तनाला येते ते मी तुम्हाला सांगत नाही. आता त्यालाच येत नाही ते काय सांगणार आहे. हा, ही संत मंडळी अशी घरी न्यायची. आपण यायला बी कळलं पाहिजे ना. हा, ही संत मंडळी असे गायनाचार्य रोजच यायला वरण नाही खाऊ घालायचं. आम्ही जे आमची तोंड चमकू राहिले ना, पाहून घ्या. सोपन महाराज, जगन महाराज, पाठीमागची मंडळी, सोपदार, माय सगट चमचम तोंड करून राहिले आमची. काऊन करून राहिले? हा परिणाम कशाचा आहे? वर्णाचा. फिक्कवरून तिकडवरून, फिक्कवरून तिकडवरून, दुसरं तुमचं जो करायला काहीच नाही. हा, अरे हरभऱ्याची भाजी करा, मेथीची भाजी करा. महाराज आपल्या घरी महात्मे आले, चटाई टाका. जेवाच्या दिवशी ज्याच्याकडे पंगत आहे त्यांना चटाई टाका. माय बहिणी रांगोळ काढा, प्रत्येकाला ताटं वाढा, प्रत्येकाला बुक्का लावा, प्रत्येकाच्या ताटाला 50-50 रुपयाचं वटगण लावा आणि पाया पडा. म्हणा माऊली करा चालू. काही लोक म्हणते वारे महाराज यांना न्यारजकीर पण का थाळली आता ही. हां, पण खरं मी सांगतो, तुम्ही ऐका. अरे देवाला देखील संत पूजा केली. आज किती दिवसापासून तुमची इथं सप्ताह राहिला बरं का. आणि संत पूजा तुम्ही करायला पाहिजे. आणि संत पूजा कोणाच्या घरी होत असते? भाग्यवंत घरी भजन कृष्णाने काय केलं? रुक्मिणी सांगितलं, रुक्मिणी इकडे बा महिला मंडळ, अशा मस्त चपात्या टाक. अशी चपाती टाकायची. जी बाई स्वयंपाक करते माय बहिणी, आणि ज्या बाईचा स्वयंपाक करताना सुगंध येतो त्या बाईला सुगरण म्हणतात. आलं ध्यानात? स्वयंपाक करताना ज्या बाईच्या स्वयंपाकाचा सुगंध येतो त्या बाईला सुगरण म्हणतात. ज्या बाईचा स्वयंपाक करताना करपट वास येतो, तुम्ही म्हणा मी नाही म्हणा. हा, अशी 4 पुडाची पोळी करा. 4 पुडाची अशी तोडली ना तर 4 पुढं अशी वेगळे वेगळे निघले पाहिजे, त्याला म्हणा पोळी. हा, काही काही अशा करतात अशी टम पोळी फुगली पाहिजे. आणि पोळी फुगल्यावर तशीच नाही टाकायची दुरडी, तिला 2-3 झटके मारायचे आणि मग दुरडी टाकायची. 2 घंटे पोळी मारा कडकणीवर. हो, आणि यात मी आता पहिलं सांगितलं तर दुःख नाही तर पोळ्या करायचं. त्या पोळीला पाट नाही आणि पोट नाही, असा स्वयंपाक केला रुक्मिणी मातेला. माय बहिणी काय सांगत तुम्हाला. आणि नारद मुनीला पाठ टाकला बसायला. घाली संताशी असं नाही, पूजा करी काय वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्ण. तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण होईल संत पूजा केल्यावरती बरं का. जेव घातलं आणि नारद मुनी सांगितलं, रुक्मिणी सांगा तो सीता होय. इथं राम सीता जर हनुमंताला नाही दिसले, त्या हनुमंत गरुडाला मारून टाकल्याशिवाय राहणार नाही. भगवान प्रभू राम झाले आणि सीता बनले आईसाहेब, आणि दोघे शिवनाजवळ बसले. हनुमंतराय आले, गरुडाला खाली टेकवलं, सांगू लागले, गरुडा तुम्ही माझ्यावर लय उपकार केला. आज माझ्या प्रभूची आणि माझी भेट करून दिली. असं कोण म्हणतं? धनेश्वर भगवान. कोणाला म्हणतात? गरुडाला. आणि त्या ठिकाणी धनेश्वर भगवान काय करू लागले? गरुडाचे पायी, गरुडाचे पाय, गरुडाचे पाय, गरुडाचे पाय.
त्यांच्या करता वाजवत आहे. तीनदा पाय पडू लागले आणि नंतर रामचंद्र प्रभूकडे आले. कोण? हनुमंतराय. शिष्याला गुरुपेक्षा उंच असणार बसू नये, खाली बसा. हनुमंतराय खाली बसले. रामप्रभूला हात जोडले. प्रभू शरण तुला भगवंता. तन्मन धनानं शरण गेले. पूर्ण हृदय महाराज हनुमंतानं रामप्रभूला देऊन टाकलं. धनेश्वर भगवंताने 14 रत्नापैकी एक रत्न निघलं होतं. एक निघलं होतं विष. विष कोणी पिंक का भाऊ? हा, सब तीरथ बार बार गंगा सागर एक बार. देशी दारू बार बार एंड्रिन कोण असू राहिले? काय अनुभव घ्यायला वाटतं तुम्ही? अरे दारू बेटा मग लोक खुशाल ना गिलास लावतं. घे महादेवाचा प्याला घे. अरे काय महादेवाचा प्याला पितो? हा, हरळीवर लावशीत घेऊन पाय ना, मग समजन तुला कसा प्याला होतो तो हात. अरे रामचंद्र प्रभू प्रसन्न झाले हनुमानजीला. हनुमानजी बरं मी तुम्हाला प्रसन्न आहे, नेमकं तुम्हाला काय आवडतं असं राम प्रभूने विचारलं. देवा मला तुमच्या नामस्मरणाशिवाय मला काही आवडत नाही. तुमचं नाम घेतलं म्या, अवघड काम मला सोपे झाले. एवढी तुमच्या नामामध्ये शक्ती आहे. आवडीने घेतो, प्रेमाने घेतो, आदराने घेतो. माऊली अभंगाच्या पहिल्याच टाळी वाजवा त्यांच्याकरता. आणि एकदा सुंदर भजन करा, मांडी घाला. शेजारी बाजारी झोपले असेल त्याला चिमटा घ्या. तुम्ही काय का कीर्तन ते मारत असेल झटके, हो तर त्याचं पाप तुमच्या डोक्यावर बसन. सुंदर भजन करा. विठोबार कुमारी एकदा टाळ, एकदा पखवाज, एकदा टाळ्या. टाळ पखवाज टाळ्या, टाळ पखवाज टाळ्या, टाळ पखवाज टाळ्या. उडी उडी काय उडी मारते जरा. सगळं काय सगळं टोंगल्याचा गिरीश संपला, काय उड्या मारतील. तरी बरं आहे नाही पेक्षा असं मस्त कीर्तन चाललं. आता तुम्ही जर असे बसले ना
तर सकाळच्या 4 वाजे लोक आपल्याला कीर्तन मोडायचं नाही. काही लोक म्हणते कोणा अंधारी याला डखाळे लेकर येऊ या का कीर्तन भेटत नाही काय. रोज कीर्तन चालू आहे रोज. आता पहा उद्याचं कीर्तन ज्या प्रभात तालुक्यामध्ये डोलखेडा म्हणून आहे. शिवरात्री होईपर्यंत म्हणजे सांगायचं जेमतेम अजून 15 कीर्तन राहिले. 15 झाले 15 राहिले. रोज कीर्तन चालू आहे. तुमच्या आशीर्वादानं मस्त आमचं सीझन चालू इतकं जोरदार. महिना घरी जात नाही आम्ही. आमच्या घरच्या लक्ष्म्या सप्त्यात निघलो असं पाहते आमच्याकडं. निघला आमचा सप्ताह. एका महिन्यात घरी आला आमचा सप्ताह. लय अवघड काम आहे. मस्त कीर्तन चाललं आता बरं का. पण सगळ्याच्या पाठी मग माईक बसेले. मला कवायचे म्हणून राहिले महाराज आवरा आता लवकर. कीर्तनामध्ये झोप काऊन येते तिला कळत नाही म्हणून झोप येते. बरं झोप एकटी नाही. ज्या झोपे संग तिची एक बहीण आहे आणि तिचा एक भाऊ आहे. झोप काय करते आधी बहिणीला पाठवते. ही झाली आपल्या माणसाची यायची. मग येतो भाऊ. तो भाऊ त्याच्याकडे तो आपल्याला येतो. काढ मग बिडी गिडी इकून येते का तिकून येते. त्याच्या समोर माणूस कीर्तन ऐकतो. हे लगे त्याच्या पाठीत लगे धडक. ते पुढचं म्हणतं झोपले का कोण म्हणता. अरे आता धडक दिली ना झोपणार जेवणार. पहिल्या नंबर चला बरं का. कीर्तनामध्ये झोप घेऊ नये. माय बहिणी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो मी यांच्या पाय पडत जा. हे तुमची देव आहे. आता याच्यातले काही माणसं म्हणतील आपण देव झालो. खरंच देव. पण काही देव बाजारच्या दिवशी नाव सोयीनं घरी येत नाही. दिवसा 2 वाजता बाजारला गेला देव तर रातच्या 2 वाजता देव घरी येतो. थैलीत एकच कांदा एकच वांग. भाड्याला पैसे नाही. झडगं लागेल कपडे ओल्ले चिम ही चमकले. कोण फोटो काढता महा. गावाच्या गाव खोऱ्याला कुत्र्याने त्याला पाहिलं. कुत्रे कधीच पेल माणसाला भुकत नाही. कुत्र्याने त्याला पाहून घेतलं. कुत्र म्हणतं हे मह्यावरावर पाय देऊन जायला बसले. कुत्र पळून गेलं घरी. हे घरी गेलं त्याला धाडकन लात मारली कावडाला. कावड पायानं कधी उघडायचं नाही. जे उघडत असतील ते पक्के रावणाचे मावस भाऊ. उताना पातळणं पडलं घरात गोदडीवर आणि बायकोला बेजार करायला लागला. बायकोला म्हणतं का रे हे काय आणतं हे काय आणतं. भाजी काय गेली. ती म्हणते वरण केलं. हे म्हणतो हां मी तुला का डाळ करायची सांगितली होती. आता वरणात आणि डाळीत काही फरक आहे. त्याला 2-3 पळ्या वरण वाढून दिलं. 2 पोळ्या वाढून दिल्या. काही सोयीनं खातंय. मुडका हळूहळू चाललं. लाईट गेली. डोक्यातली टोपी नसली ती पडली वरणात. त्यानं पोळी दिली सोडून. धरली टोपीन दाबली वरणात. बायकोला म्हणतो पोळी तुटत कशी नाही. आता असं जरी देव असला माय बहीण त्याला काही कल्याण नाही का. अरे माय बाबाचं नाव आपल्याला कमवायचं म्हणून तुम्हाला सांगतो यांची सेवा करत जा बरं का मंडळी. आणि तुम्ही लई फायदा घेत जाऊ नका द्यायचा. आता म्हाताऱ्याला जीव लावा बायकाला जीव लावा. आता बायकाने भेटू राहिल्या. 25-30 पोरं गाव परत कठाळ्यावर हिंडू राहिले. आणि आम्हाला म्हणजे महाराज पहा ना आता काय पहा पोरीच देत नाही लोक बरं का माय व्हिडिओ. आणि तुम्ही लय यायचा फायदा घेत जाऊ नका. असे धाकी पाडे नवरे काही ना. 4 चौघात कधी नवरा बसला असला आणि ती दरुजात आली आणि तिनं काही याच्या तोंडाकडे पाहिलं हिची तिची एक नजर झाली की म्हणतो घरून जाऊन येतो एकदम. हां म्हणून तुम्हाला सांगतो माय व्हिडिओ ही एक सुद्धा भक्ती आहे. पतिवर्तनेने अनेकाची स्तुती सर्व भावी पती ध्यानी म्हणी तिचा नवरा तिला देव. या मालकाची तुम्ही सेवा करा. आणि माऊली सांगतात तुम्ही कोणत्या नावानं त्याला हाका मारा. राम म्हणा कृष्ण म्हणा गोविंद म्हणा गोपाळ म्हणा कोणत्या नावानं हाका मारा. अभंगाचं 2रं चरण. राम कृष्ण गोविंद गोपाळ राम कृष्ण गोविंद गोपाळ राम कृष्ण गोविंद गोपाळ राम
वरिष्ठ म्हणा. घरात सुनबाई एक राहती सुनबाई आणि त्या सुनाचं नाव आहे तुळसाबाई. सासरा तिला तुळसा म्हणतो, सासू तुळसा म्हणती. तिचं पोरग तिला मम्मी म्हणतंय, तिच्या बहिणीचं पोरग तिला मावशी म्हणतंय, तिचा भासा तिला मामी म्हणतो है ना. मग अशी बाई एकच आहे पण अनेक नावांची नटलेली आहे. असं तुम्ही देवाला कोणत्या नावानं हाका मारा तो आईसारखा धावत येईल. आणि एवढे त्याच्या नामामध्ये ताकद आहे. तुम्हाला सांगतो महाराज, एवढी नामामध्ये ताकद आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात. बाप रखमा देवर तुझी नामे सकळ संदेह फिटला. वा वा. तुझी नामे सकळ संदेह फिटला. तुझी नामे सकळ आमच्या हरिभक्त गायाबाई करता करता टाळ्या वाजवा जोरदार. हो लई मनाचा अंग आहे महाराज, इतका आवाज सुंदर आहे. आणि पहा दिसायला कशी दिसत्या, दिसतं तसं नसतं. हा एक दिवस रिकाम पण नाही द्यायचं महाराज सप्ताह सोडून. आणि आज आपल्या इथं या सप्ताहाला त्या आज इथं हजर झाल्या. कारण वर्षातून आमची एकदाच भेटगाठ होती. आता लहानपणापासून त्या मला पाहतात, मी त्यांना लगेच पाहतो. पण शेवटची चाल मस्त गोड म्हणली त्यांनी. आणि एकदा सुंदर भजन करा. ज्ञानेश्वर माऊली असो जशी माऊलीनं बुद्धी दिली अशा प्रकारे सांगायचा प्रयत्न केला. उठू नका दादा, उठू नका. फायद्याचे शब्द असतील घ्या, जे वाईट असतील ते माझे मला परत करा. बोलता बोलता माझा शब्द कोणाला टोचला असेल, लागला असेल तर तुमचं लेकरू म्हणून माफ करा. तुम्हाला 4 बोरं असतील मला 5वं म्हणा, तुम्हाला 8 असेल मला 9वं म्हणा. एखाद्याला खरडून नसेल मला वट्टीत घ्या आणि तुमचे वावरं माझ्या नावानं करून द्या. हां आपलं हसून खेळून काम आहे. तुम्हाला सांगतो पुरुष मंडळी, मस्त राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही, फाशी घ्यायची नाही.
औषध घ्यायचं नाही. जिंदगीमध्ये एकदाच माणसाला जन्माला यावं लागतं. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. भगवान बाबांनी आपल्याकरता काय करून ठेवलं आणि आपल्याला काय करायचं हे आपण ठरवा, ही तुम्हाला विनंती. महिला मंडळ, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. बस खाली. टेन्शन घ्यायचं नाही, पंख्यात लटकून घ्यायचं नाही, हो इरी तोड्या मानायच्या नाही. मस्त संसार करत दणकेबाज, खायचं प्यायचं मस्त राहायचं आणि या ठिकाणी प्रेमाने एकमेकाशी वागायचं, भांडण तंटे करायचे नाही. पुरुष मंडळीचा इथं कीर्तनात 11 वाजून गेले. माणसं एकदा वरात करा. जे खाली आता असन त्याच्यावर ध्यान ठेवा. तुम्ही करा वर हात आणि तो घालीन खिशात हात. एखादी बिडी पुडी सापडी भागलं त्याचं गाव खाली करा. टाळी अशी आली पाहिजे. तिकून जर कोणा सुपारी फेकली ती की आपला टाळी सापडी तर भुक्का झाली पाहिजे. आणि झोपणाऱ्याच्या कानावर आपला साऊंड मधून आवाज गेला पाहिजे. पडल्या त्यानं म्हणलं पाहिजे घरी आल्या कार्य. हां करा वर फिरवा भाऊ तुमचे कॅमेरे आमच्याकडे आता मस्त. आणि माझ्या हाताकडे पण एक आवाज. हां पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर भगवान की जय. बाबा की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्ही कसं करता आता पाहिजे का टाळी. हा मी म्हणतो नामदेव जनाबाई, तुम्ही म्हणा सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई टाळी नका वाजू बाई, नुसत्या मनाबाई फक्त. नामदेव जनाबाई कडक म्हणा कडक. हे कोण आवाजच नाही देत त्या जोत येऊन इकडून तिकडून. नामदेव जनाबाई पलीकडच्या गल्लीत बसल्या त्या म्हणते आम्ही काही म्हणत नाही. हे बा गोरक्षनाथापासून आदिनाथापासून आपला हा संप्रदाय येईल. धनेश्वर भगवंतापासून हा संप्रदाय आलेला आहे. आणि हे जे साधू संतांची जे नाव आहे ना, आता घरी जाताना काय करायचं असं रस्त्यानं म्हणत जायचं नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. सांजेच्या कोपऱ्यात देऊन सोडून द्यायचं. तुमच्या घरातले भजे दुसऱ्याच्या घरात जाणार नाही. तुमच्या घरातल्या कुरड्या लोकांच्या घरात जाणार नाही. एवढी ताकद आहे माझ्या नामदेव जनाबाईच्या आणि माऊलीच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. मस्त म्हणा नामदेव जनाबाई. आवाज येऊ द्या. नामदेव जनाबाई. त्या साऊंड बसून तुम्ही अलीकडचे म्हणू नका, त्या पलीकडचे आज आवाज ऐकू. नामदेव जनाबाई. एक तोंड नाही की त्या तोंडातून देवाचं नाव निघलं नसन. खूप धन्यवाद. ही झालेली सेवा आमच्या गुणीजन मंडळीच्या चरणी, आमचे चौबदार बाबा, आमचे मृदंग सम्राट माऊली महाराज यांच्या चरणी, संशिष्टबली माऊली यांनी चांगला आवाजाचा प्रतिसाद दिला यांच्या चरणी. पुरुष मंडळी असे मस्त बसले, कोणीच उठलं नाही. माझ्या शब्दाचं तुम्ही पालन केलं तुमच्या चरणी. माता भगिनी अशा बसल्या जसे कांद्याचं रोप लावलं त्यांच्या चरणी. असं नाही वाटून राहिलं की आज आपल्या सप्त्याचा पहिला दिवस आहे म्हणून वाटून नाही राहिला. ध्यानात ठेवा, आज असं वाटून राहिलं आपल्या सप्त्याचा 3रा दिवस आहे असं वातावरण तुम्ही तयार केलं बरं का. एकदा धनेश्वराकरता टाळी वाजवा एकदा. आणि असंच वातावरण आपल्या शांततेने आपल्या इथे चाललं पाहिजे. पंक्ती देणारं सहकार्य त्याला सेवार्पण. ज्यांनी ज्यांनी महाराज लोकांचं सौजन्य घेतलं त्याला बी सेवार्पण. मला कोणाच घेईल नाही सौजन्य, मग कसं होईन तर हो आज. तसेच आपल्या गावातली सरपंच आल्या मला मंडळी सगळी भेटली महाराज. तरुण मंडळ सगळे मंडळ भेटले, लय आनंद वाटला मला. अजून कोण्याच गावाचा सरपंच साहेब मला अजून भेटायला आले नाही, पण आपले तरी सरपंच मंदिरामध्ये आले आणि माऊली जय हरी केला त्यांना महाराज. आणि असेच ते म्हणे बाबा हे सरपंच पद काय नुसतं मोठेपण आहे, 5 वर्ष करताय, पण हे धनेश्वराची जी सेवा आहे ही आहे तोपर्यंत ही आपली करणं योग्य आहे. त्याने मला एकाच शब्दामध्ये सांगितलं. हां, तर ते सुद्धा आपल्या कार्यक्रमाला हजर आहे. आणि नवयुग तरुण मंडळ तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त भाग घ्या याच्यामध्ये. या म्हाताऱ्याला म्हणा तुम्ही फक्त आमच्या मागं उभं राहा आणि काय चुकलं ते आम्हाला सांगा आणि इथं तुम्ही सेवा करा, ही तुम्हाला माझी नम्र विनंती.
आणि उद्याचं नियोजन सांगितल्याशिवाय कोणी उठणार नाही ही तुम्हाला सर्वांना माझी विनंती. विठ्ठल जय जय विठ्ठल.